जळगावातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे। ही महिला तिच्या मुलीला घेण्यासाठी शाळेकडे निघाली होती, पण काही वेळाने असं काही घडलं की तिने तिची शुद्ध हरपली आणि जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा ती एका विहिरीत बसून होती। काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जळगाव शहरातील नेहरू नगर परिसरात पती व मुलांसह वास्तव्यास असलेली दीपिका पाटील या दिनांक 24 जून रोजी दुपारी 1 वाजेनंतर मुलीला शाळेतून घरी आणण्यासाठी गेल्या होत्या। या दरम्यान रस्त्याने तिला अज्ञात महिलेने गुंगवून शिरसोली येथे घेऊन गेली। त्या महिलेने तिच्या डोक्यावरून हात फिरवल्यानंतर तिची शुद्ध हरपली। त्यानंतर तास दीड तासाने महिलेला गुंगीत असताना जाणवले की ती पाण्यात असून एका विहिरीत आहे, मात्र गुंगी असल्यामुळे तिला हालचाल करता येत नव्हती। यामुळे सोमवारची पूर्ण रात्र सदर महिलेने विहिरीत काढली। दुसरीकडे शाळेत सदर मुलीचे पालक तिला घेण्यासाठी आले नाही म्हणून शिक्षकांनी तिच्या वडिलांना फोन केला। तेव्हा तिच्या वडिलांनी सांगितले की तिची आई तिला शाळेत घ्यायला आली आहे। मग तिच्या वडिलांनी काकूला पत्नीला पाहण्यासाठी व मुलीला घेण्यासाठी पाठवले। दिवसभर व रात्रभर सदर महिलेचा परिवार शोध घेत होता। दरम्यान शिरसोली येथे मुख्तार मुनाफ कुरेशी हे त्यांच्या आकाशवाणी जवळील शेतातील विहिरीजवळ गेले असताना त्यांना सदर महिला विहिरीत बसलेली दिसून आली। त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांना कळवले। त्यानंतर गावकऱ्यांनी तिला दोरखंडाच्या मदतीने बाहेर काढले। गावातीलच एका तरुणाने तिला ओळखले। त्याच्या मित्राची ती पत्नी असल्यामुळे त्याने त्याच्या मित्राला कळवले। त्यानंतर सदर महिलेला शासकीय वैद्यकीय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले। तेथून तिच्या नातेवाईकांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे। दरम्यान सदर महिलेला गुंगवून विहिरीत टाकून देणारी ती महिला कोण आहे, तिचा हेतू नेमका काय होता, याबाबत MIDC पोलीस स्टेशन शोध घेत आहे। घटना मार्गावरील विविध CCTV फुटेज तपासणीचे काम देखील पोलिसांनी सुरू केले आहे। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे।